शेवटी प्रचार निवडणूक म्हणजे युद्ध असतं. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे आपण चांगलं काय करतो, समोरचा चांगलं कसं करू शकत नाही याच्यावरती साधारणपणे प्रत्येकजण बोलतात. पण मला तेही करायचं नव्हतं. मतदार शेवटी सुज्ञ आहेत, त्यांना जे काय करायचं ते योग्य करतील. मला असं वाटतं की हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पण पक्ष म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, लोकांपर्यंत पोचले आणि जो काय व्हायचा निर्णय तो शेवटी जनतेवरती सोपवून देऊ. आज मतदान होईल, निकाल लागल्यावरती कळेल. रात्री बुट्टी पटल्यानं मारहाण झाल्याचं नाही, मला माहीत नाही, कारण मी पहाटे आलो, दिल्लीवरनं आलो, अधिवेशन चालू आहे. आज आमच्या फॅमिलीकॉमचा दीक्षांत समारंभ होता, त्यामुळे मी डायरेक्ट पहाटे आल्यानंतर इथंच आलो. त्यामुळे मला माहिती नाही, मी माहिती घेतो. झालं असेल शेवटी, असं काही व्हायला नको. झालं असेल तर ते चुकीचं आहे. एक्सप्रेसवेचा प्रश्न आहे. खरं तर गेली अनेक वर्ष आपण पाहतो की एवढी मोठी वाहतूक कोणी कुठंच झाली नाही. की जे झालं पुणे जिल्ह्यात जवळपास 32 तास ते सगळे अडकून पडले. अनेक जण बाहेर पडायचा प्रयत्न करत होते, खूप जास्त त्रास झाला. यावरती काही खरं तर गडकरी साहेबांशी बोलणार आहात का राज्य सरकारकडून? नाही, मला वाटतं हे खरं तर खूप त्या दिवशीचं भयानक होतं. मी सुद्धा सातत्यानं पुणे ग्रामीण एस पीच्या संपर्कात होतो. जी सगळी यंत्रणा तिथे लागली होती त्या सगळ्यांच्या संपर्कात होतो, कारण सगळीकडनं नागरिक अडकले होते, त्रस्त झाले होते. पण असा प्रकार भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. तशी यंत्रणा अगदी 100% त्या ठिकाणी अवेलेबल हवी, यासाठी निश्चितपणे आपण काहीतरी करणार आणि केलं पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे ती माझी सुद्धा जबाबदारी आहे. भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी घेणार. दादांच्या अपघाताची चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे, त्यांना सापडला आहे. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि ह्यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे. शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणतील. ते बजरंग बाप्पाचं म्हणजे बॉम्ब होतो विमानात. ठीक आहे, मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेला आहे, या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे, माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे. एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला आहे. मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत. अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काही घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतो, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटल्यास बोला. पण आता बोलू नये, मला असं वाटतं. नक्की लक्ष ठेवू नये. आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत. मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCA AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबला पाहिजे. शेवटी चौकशी झालं. मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं आहे की आज दादा नाही आहेत. मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये. सत्य काय ते येईल समोर. किती दिवसात महापौर आता होतीलच, तुम्ही नामनिश्चित केलेलं आहे. काय तुम्ही पण राहिलेला महापौर, काय सांगा? शेवटी गेले जवळजवळ 3-4 वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं, प्रशासक काम करत होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे. मला निश्चित विश्वास आहे की मागच्या 3-4 वर्षाचा जो काय बॅकलॉग होता, शेवटी लोकांना महानगरपालिका म्हणजे दैनंदिन गरजा, दैनंदिन समस्या, या शहराच्या भविष्याचे विकासाचे प्रकल्प, काही धोरणात्मक निर्णय हे सगळे आता घेणं शक्य होईल का? शेवटी लोकप्रतिनिधी इथं पोहोचलेत. महापौरसारखी व्यवस्था आज शहराचे प्रमुख, आपण कुटुंब प्रमुख म्हणूया, प्रथम नागरिक म्हणून या शहराचं काम पाहिलं जाईल. मला विश्वास आहे की खूप चांगलं काम आमची लोकं करतील आणि अशीच लोकं आज 119 लोक जे काही पुणेकरांनी निवडून दिली. मी खरं तर पुणेकरांना धन्यवाद देईन की पुण्याचा महापौर पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा केला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही या सगळ्या पदांकडे, कुठले पद असू, या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो. आमची ती नैतिक जबाबदारी आहे, आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे. म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो. या शहरातल्या नागरिक समस्या असतील, या शहराच्या भविष्याचा विचार असेल, याच्यावरती आमची माणसं खूप चांगलं काम करतील.
पण पुणेकरांनी जी संधी आम्हाला दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी पुणेकरांना तुम्ही अण्णा, हिंदीमध्ये महापौरासाठी द्या की- कार्यक्रम हाती अण्णा. घेतले होते, मग नदी सुधार असेल ते तुमच्या महापौरांनी पुढे कशी कंटिन्यू आहे? थांब नाही, निर्णय झाले शेवटी. काय आहे की शेवटी हे बघा, ही निर्णय प्रक्रिया आमच्याकडे ठरलेली आहे. स्थानिक पातळीवरती कोर कमिटी बसते, वरती मग राज्य सरकार, राज्याच्या स्तरावरती आमचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री साहेब याच्यावरती निर्णय करतात. ती सगळी प्रक्रिया पार पडली. आता ज्याला नाव ज्याचं करायचं जाहीर ते झाले, त्यामुळे महापौर निश्चित झालेत, उपमहापौर निश्चित झालेत. बाकी आता 5 वर्ष आहेत ना, प्रत्येकाला काही ना काही संधी मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी ही मानसिकता आहे आमच्याकडे असं काही नसतं की भांडणं झाली पाहिजे, असं काही नाही होतं आमच्याकडे. पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश आहे, तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी तो मान्य असतो, आम्हाला करावाच लागतो. त्यामुळे आमची महानगरपालिकेची टीम ही पुणेकरांच्या विश्वासाला हे सार्थ ठरवण्यासाठीच काम करते. तुमचे अण्णा, राहिलेली black box की कामं कप? आहेत, ती त्यांनी पुढे अण्णा, continue करून तुम्ही हिंदीमध्ये- राहिली नाही, सुरू आहे, राहिली नाहीत कामं, बरीच कामं करायचीत अजून, नक्की कुठला करायची. फॉलोअप घ्यावं त्यांनी काय? मला असं वाटतं की समान पाणी पुरवठा योजना आहे, पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यानंतर नद्यांचे 2 प्रकल्प आहेत, घनकचऱ्यावरती आपल्याला काम करावं लागेल, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती आपल्याला काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला बसेस प्राप्त होतात, ही बसेस त्या येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकूण सर्वांगीण शहराचा, शेवटी शहर नुसतं नाही, आता समाविष्ट गावांचा सुद्धा इतका मोठा भाग आपल्याकडे आला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगर आणि समाविष्ट गावं या सगळ्यांचाच एकत्रितपणे विचार करून एक सर्वसमावेशक संतुलित अशा प्रकारचा पुण्याचा विकास, एक शहरात देशातलं चांगलं शहर. आजही तुम्ही बघा, मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून जो काही इंडेक्स आला महुवाचा, त्याच्यामध्ये सुद्धा आज देशामध्ये राहण्याचं सर्वोत्तम शहर आपलं पुणेच आहे. पण माझं म्हणणं त्याचा अर्थ असं नाही की सगळंच पुण्यामध्ये आता काम संपलं. काम खूप आहे, काम खूप करायचं आहे अजून. आणि म्हणून मला असं वाटतं पुणेकरांनी जो विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासातनं आम्ही सगळे मिळून या शहराला एक देशातलं चांगलं शहर बनवण्यासाठी निश्चितपणे चांगलं काम करू. एवढं पीएमपीचे जे अध्यक्ष CMD आहेत त्यांनी काही घोळ केले बसेस